तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण काय आहे की पोलीस भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे आपण जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत। आणि त्या कारणास्तव सर्वांनी काय करायचं आहे, या सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अतिशय महत्त्वाची तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की चॅनलला आपल्या काय करायचं आहे, सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे। कारण आता आपली पोलीस भरती आलेली आहे आणि त्याविषयी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज जीके क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत। ते तुमच्यापासून मिस नाही व्हायला पाहिजे, त्या कारणास्तव सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो मोटिवेशन आहे ना आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला लगेच द्यायचा आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया जो की आहे आपल्या समोर, दुधावरची जी साय असते ती कोणत्या फोर्समुळे, कोणत्या बलामुळे दुधापासून वेगळी होते ते आपल्याला विचारलेलं आहे। सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये दुधावरची जी साय असते ती उष्णतेमुळे, गरमीमुळे, सेंट्रीफ्युगल फोर्समुळे किंवा पाण्यामुळे। तर ऑप्शन क्रमांक 3 सेंट्रीफ्युगल नावाचे एक फोर्स असते, एक बल असते, त्या बलाच्या कारणास्तव जी दुधावरची साय असते दुधापासून वेगळी होताना दिसून येते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू करण्यात येत असतात ते विचारलेलं आहे। 3 आणीबाणीचे प्रकार असतात विद्यार्थ्यांनो, त्यापैकी राष्ट्रीय आणीबाणी विचारलेली आहे। परकीय आक्रमण, युद्ध, सशस्त्र बंड किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। सशस्त्र बंड, युद्ध तसेच परकीय आक्रमण एखाद्या देशाने जर केले तर राष्ट्रीय आणीबाणी विद्यार्थ्यांनो ही पुकारण्यात येत असतात। प्रश्न तिसरा कव्हर करूया। संत तुकारामांची वचने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी होती ते विचारलेलं आहे। कोणाची? संत तुकाराम महाराज यांची वचने। दर्पण, दिग्दर्शक, केसरी किंवा मुकनायक। ऑप्शन क्रमांक 4 मुकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांनो आपल्याला तर संत तुकाराम महाराज यांची वचने दिसून येतात। प्रश्न चौथा, आपेगाव हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? चला आपेगाव आपल्याला विचारलेलं आहे। संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, संत नामदेव किंवा संत ज्ञानेश्वर। तर ऑप्शन क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर महाराज यांची जी जन्मभूमी आहे ते आपेगाव असताना आपल्याला दिसून येते। प्रश्न 5वा, कुसुमाग्रज नावाने खालीलपैकी कोणास ओळखतात? चला आता कुसुमाग्रज नावाने, आता कवितेविषयी म्हणजेच प्रश्न असल्याला दिसून येतो। तर कुसुमाग्रज नावाने विष्णू वामन शिरवाडकर, संत सोयराबाई, विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा राम गडकरी। तर ऑप्शन क्रमांक 1 विष्णू वामन शिरवाडकर यांना काय कुसुमाग्रज या नावाने ओळखले जात असते। प्रश्न 6वा कव्हर करूया। पुरोहितशाहीला नकार खालीलपैकी कोणत्या समाजाने केलेला होता? पुरोहितशाहीला नकार विद्यार्थ्यांना विचारलेला आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज। तर ऑप्शन क्रमांक 3 सत्यशोधक समाज या समाजाने पुरोहितशाहीला नकार केलेला दिसून येतो। प्रश्न 7वा की या ठिकाणी बालकाला पोलिओची जी लस असते ती कशाद्वारे दिली जाते ते विचारलेलं आहे। पोलिओची लस 5 वर्षापर्यंत दिली जाते। तर या ठिकाणी तोंडाद्वारे, इंजेक्शनद्वारे, हाताद्वारे किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 1 तोंडाद्वारे बालकाला पोलिओची प्रतिबंधक लस जी आपण म्हणू शकतो ती देण्यात येत असते। प्रश्न 8वा केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कोणी म्हटलेले होते? द्विदल शासन पद्धती केंद्रामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, सायमन कमिशन, आत्मी सभा, अभिनव भारत संघटना। ऑप्शन क्रमांक किती? 2 सायमन कमिशनने केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे म्हटलेले दिसून येते। प्रश्न 9वा कव्हर करूया। भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे। थंड हवेचे ठिकाण लक्षात घ्या, भंडारदरा आहे। सिल्लोड, कोपरगाव, अकोले किंवा निजामपूर। ऑप्शन क्रमांक 3 अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले दिसून येते। प्रश्न 10वा कव्हर करूया। ओहम हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? महत्त्वाचा प्रश्न आपल्याला दिसून येतो हा। ओहम एकक विचारलेले आहे दुधाचे, विद्युत रोधकाचे, पाण्याचे किंवा रस्त्याचे। तर ऑप्शन क्रमांक 2 विद्युत रोधकाचे ओहम हे एकक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। घेऊया 11वा प्रश्न। प्रश्न 11वा, कोणती जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते? रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे जीवनसत्व के, अ, ब, ड। ऑप्शन क्रमांक 1 के जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे दिसून येते। प्रश्न 11वा कव्हर करूया।
शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी कोण मदत करते? अँटीबॉडीज रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी कोण मदत करते? कॅल्शियम, कर्बोदके, प्रथिने. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रथिने जे आहे रोगप्रतिकारक म्हणजे अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी शरीरामध्ये अतिशय लाभदायक किंवा महत्त्वपूर्ण असतात. प्रश्न 12वा या ठिकाणी भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते? सर्वात छोटे विचारलेलं आहे की कोणते उच्च न्यायालय राहील? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत गुवाहाटी, गंगटोक, त्रिपुरा किंवा मणिपूर. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगटोक हे जे उच्च न्यायालय आहे भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय असलेले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा पाहूया. तर 13वा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्याला असा दिसून येतो की खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? सी जीवनसत्व. तर ऑप्शनमध्ये आंबा, लिंबू, पेरू. ऑप्शन क्रमांक 4 पेरू, लिंबू, आवळा या सर्वांमध्ये सी जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट असते. तर घेऊया 14वा प्रश्न. प्रश्न असा आहे की फुफ्फुसांमध्ये कर्करोगाचं प्रमाण अलीकडे वाढले आहे. तर कारण आपल्याला विचारलेलं आहे. फुफ्फुसांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचे कारण चला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 2 हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे जे प्रमाण आहे ते अलीकडे थोडे वाढलेले म्हणजे जास्त वाढलेले आपल्याला दिसून येते. प्रश्न 15वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ताज ऑफ डेक्कन स्थित आहे? ताज ऑफ डेक्कन कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? अमरावती, जालना, सातारा किंवा औरंगाबाद. तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ताज ऑफ डेक्कन स्थित असलेले आपल्याला माहीत राहू द्यायचे आहे. प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे की देहू हे जे गाव आहे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? देहू हे गाव विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना आपल्याला. तर ऑप्शनमध्ये काय आहे? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज किंवा संत रोहिदास. तर या ठिकाणी कन्फर्म करूया एक वेळेस की याचं उत्तर काय राहणार आहे. प्रश्न 15वा पाहूया आपण. तर याचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्या समोर आहे की ऑप्शन क्रमांक 1 संत तुकाराम महाराज यांचे जे आहे देहू हे जन्मगाव असलेले दिसून येते. प्रश्न पाहूया 16वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे? मूळ गाव विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे माहूर किंवा अंबडवे. तर ऑप्शन क्रमांक 1 अंबडवे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळचे गाव असलेले दिसून येते. प्रश्न 17वा कव्हर करूया. मानवाला रंगाचे ज्ञान कोणत्या पेशीमुळे होते ते विचारलेले आहे. जे आपल्याला रंग कळतो हा लाल आहे, पिवळा आहे, इतर सर्व रंग आहे. तर कोणत्या पेशीमुळे? वर्तुळाकार पेशी, दंडाकार पेशी किंवा शंकू. तर ऑप्शन क्रमांक 3 शंकू पेशी. या कारणास्तव मानवाला रंगाचे ज्ञान प्राप्त होते की कोणता रंग आहे असे. प्रश्न 18वा की राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगण्यात आलेले आहे? भारतासाठी एक संसद असेल असे कोणत्या सांगितलेले आहे? कलम 80, 79, कलम 80, कलम 81 किंवा 82. ऑप्शन क्रमांक 1 कलम 79 मध्ये भारतासाठी एक संसद राहील असे राज्यघटनेमध्ये सांगितलेले दिसून येते. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 19वा आपल्यासमोर असा आहे. भारतासाठी एक राज्यसभा असावी असे कोणत्या कलमात सांगितलेले आहे? आता या ठिकाणी राज्यसभा असावी असे सांगितलेले कोणत्या कलमात आहे? कलम 80, कलम 70, कलम 90 किंवा कलम या ठिकाणी 60. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कलम 80 मध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगण्यात आलेले दिसून येते. प्रश्न 20वा किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने असतात? किनारपट्टीचे जे प्रदेश असतात ना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वने असतात? तर ऑप्शनमध्ये आहे काटेरी, झुडपी, दलदल. तर ऑप्शन क्रमांक 3 दलदल प्रकारची वने कोणत्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये असलेले आपल्याला प्रामुख्याने साधारणतः दिसून येतात. तर प्रश्न 21वा पाहूया. हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी समुद्रधुनी कोणती आहे? सांगा. समुद्रधुनी हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी. जिब्राल्टरची, पलकाची किंवा मलक्काची. तर ऑप्शन क्रमांक 3
मलक्काची जी या ठिकाणी समुद्रधुनी आहे विद्यार्थ्यांनो, तर ती काय आहे, ती हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी आपल्याला असलेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारतामध्ये देशबंधू नावाने कोणाला ओळखले जाते? देशबंधू नावाने सर्वांना उत्तर येत असेल. महत्त्वाचा प्रश्न आहे. चित्तरंजन दास, महर्षी कर्वे, विनोबा भावे किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी? तर ऑप्शन क्रमांक 1 चित्तरंजन दास यांना भारतामध्ये काय तर देशबंधू या नावाने ओळखले जाते. प्रश्न 23 पाहूया. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? उत्तर सीमेवर आपल्या राज्याच्या विचारलेलं आहे. सह्याद्री, सातपुडा, सातमाळा किंवा मेळघाट? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सातपुडा डोंगर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर स्थित असलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24 महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा पहिला समाज कोणता आहे? समाज सुधारणेतील पहिला समाज प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज किंवा या ठिकाणी सत्यशोधक समाज? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. सत्यशोधक समाज हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनो समाज सुधारणेचा पहिला समाज ठरलेला दिसून येतो. घेऊया 25वा प्रश्न. प्रश्न असा आहे. एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे सर्वांना, तर ते कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे? ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, आयर्लंड किंवा जर्मनी? ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. ब्रिटन देशाकडून विद्यार्थ्यांनो एकेरी नागरिकत्व हे आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेले दिसून येते. प्रश्न 26 की नर्मदा नदी महाराष्ट्रात कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते? नर्मदा नदी ही विचारलेली आहे. तर या ठिकाणी पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर 1 योग्य राहणार आहे. पूर्व पश्चिमीय दिशेने नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये वाहताना आपल्याला दिसून येते किंवा पाहावयास मिळते. प्रश्न या ठिकाणी 27 की भारत, चीन, भूतान या सर्वांच्या सीमेला काय म्हणतात? 3 देश आहेत भारत, चीन आणि भूतान. तर सांगा ट्राय जंक्शन, जंक्शन प्राइज, क्राय जंक्शन किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन क्रमांक 1 ट्राय जंक्शन असे भारत, चीन तसेच भूतान या तिन्ही देशांच्या सीमेला संबोधले जाते. घेऊया 28वा प्रश्न. प्रश्न असा आहे. राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचण्यात आलेला होता? आता या ठिकाणी वाचण्यात आलेले ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे. राणीचा जाहीरनामा कलकत्ता, मुंबई, दिल्ली किंवा अलाहाबाद? तर ऑप्शन क्रमांक 4 अलाहाबाद या ठिकाणी जो आहे राणीचा जाहीरनामा विद्यार्थ्यांनो वाचण्यात आलेला दिसून येतो. कव्हर करूया 29वा प्रश्न. रक्तातील कॅलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे? सर्वांना उत्तर येत असेल. कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती या ठिकाणी सिंकोना, तुळस, या ठिकाणी अडुळसा? तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. तुळस जे आहे रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी एक वनस्पती असलेली दिसून येते. प्रश्न 20 की खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता आहे? याचं तर उत्तर सर्वांना यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ विचारलेला हॉकी, टेबल टेनिस, कबड्डी किंवा क्रिकेट? तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. कबड्डी जो आहे महाराष्ट्र राज्याचा एक राज्य खेळ असलेला आपल्याला सर्वांना दिसून येतो. आता विद्यार्थ्यांनो सुप्रकाशला पुढे घेण्याच्या आधी काय करायचं आहे, एक लाईक लगेच करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल ना तर आपली पोलीस भरती जवळ आलेली आहे आणि त्या कारणास्तव आपण जेही सुपर क्लास अतिशय संभाव्य असणारे, महत्त्वाचे असणारे पुढे कव्हर करणार आहोत ना ते तुमच्यापासून मिस नाही व्हायचे आहे. त्या कारणास्तव काय करायचं आहे, आपल्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण हे अतिशय गरजेचे असते. तर भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.